तर मित्रांनो तुम्ही मशांच्या आला मोटरसायकल घेऊन निघला कुठं नेमकं. तर मित्रांनो विषय असा होता, सगळं आपल्या पुतण्याला शाळेत पाठवत होतो, पण ते वेगळंच कारण मी दाखवत होता भाऊ. त्याचं म्हणणं असं होतं, आज काही जरी झालं ना मी शाळेतच जाणार नाही. मग काय मस्तपैकी आपण बी येऊन मशानभूमीमध्ये येऊन बसलो भाऊ. मोबाईलचा नाद असा बर का, पण तेवढा बी नाही जेवढा आपल्या मित्रांना आहे. थोडा बसल्यानंतर मग आम्ही बी निघलो बर का आपल्या जॅकीला सापडायला धारणाकडे, कारण की ते हरल्यापासून करमतच नाही रे अजिबात. त्याला पाहिलं धारणाकडे जायचं होतं, पण म्हणलं गावातून जाऊ, दिसलं म्हणजे चांगलं होऊन जाईल. जवळपास अर्ध्या गावात आलो, पण कुत्र काय दिसलं नाही भाऊ अजून बी. चायला म्हणलं याला विचारून बघावं जॅकी दिसला का, तर हे तर वेगळ्याच नजरेनं पाहू राहिले भाऊ आमच्याकडे. यांचं म्हणणं असं आहे का, यायला आमचंच ठिकाण इडं जागेवर नाही आणि तुम्ही कुठं आम्हाला जॅकीला विचारून राहिले. म्हणलं चायला त्यांच्या नादी लागस तर थोडं फिरून बघितलेलं बरं होईल. अख्खं गाव चक्कर मारलं, पण जॅकी काही दिसलं नाही, त्याच्यामुळे बसलो बस स्टँडवर थोडं. त्याच्यानंतर परत निघलो बरं का धरणाकडे बघण्यासाठी. त्याला इकडचा नजारा तर एक नंबर होता भाऊ पाण्यामुळे. इकडं आता ज्यादा तर लोक येत नाही, त्याच्यामुळे मारण्याचं गबळ बी उगून जाईल इकडं. लवकर कापलं म्हणजे बरं होईल, नाही तर अख्खा पुलच झाकून जाईल. पार पुलाच्या एंडिंगला आलो, पण जॅकी काय काहीच दिसेना भाऊ इकडे. चायला नेमकं पाहायचं कुठं भाऊ आता ह्या टाकीपासून जवळपास लांब लांबचं पूर्ण स्पष्ट दिसत होतं. आम्ही तिथं बघितलं, निघलो बरं का घराकडे परत वापस. तेवढ्यात बस स्टँडवर आल्यानंतर आपल्याला आपला मित्र भेटला भाऊ. ते 9 ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त लांब चालले होते भाऊ. भेटगाठ झाल्यानंतर ते पण निघले बरं का. मग आम्ही बी गाडीला किक मारली, निघलो भाऊ बंगल्याच्या दिशेने. डायरेक्ट आलो झेरॉक्सच्या दुकानावर, कारण की आपल्या मित्राला ना झेरॉक्स ते काढायचं होतं. तेवढ्यात तिथं मित्र भेटले वडजी राडीचे. आपण घरी आलो, मित्राला घरी सोडलं, आपल्या पुतण्याला आईला घेऊन निघलो बरं का पिंपळगावला. मग जाताना मस्तपैकी गॅरेज मध्ये गाडीत पहिले तर पेट्रोल टाकून घेतलं, परत आपलं सफर आपण कंटिन्यू चालू केलं. हा नेमका हसूर आला रडू आला तेच कळा ना भाऊ मला. फायनली मग आपण बी पिंपळगावला पोहोचलो बरं का. तिथं मस्तपैकी देवाचे दर्शन बिर्शन घेतलं, आपलं काम उरकून घेतलं, निघलो परत वापस. मग जाताना वाटतच आपला भाऊ भेटला भाऊ आपल्याला. मग तो पण गाडी घेऊन बाहेर चालला होता, त्याच्यामुळे आईने त्यांना मस्तपैकी थोड्या गप्पा मारल्या, परत निघलो बरं का आम्ही वापस. आता जवळपास दुपारचे 4 वाजले होते ना, आपल्याला जायचं होतं बाजाराला. मग काय मित्राची गाडी घेतली, निघलो बरं का वावरात पैसे आणायला आईकडे. त्यांचं वावरामध्ये भुईमुगात ते निंदायचं चालू होतं. इथून काय गाडी जात नाही, त्याच्यामुळे इथून आपल्याला आता पै जावं लागेल. मग आई जवळ आल्यानंतर आईने डायरेक्ट 500ची नोट दिली भाऊ आपल्याला. आता हातात 500ची नोट म्हणल्यावर अख्खं बाजारच उकलून आणतो आज. मग काय गाडीला किक मारली, परत निघलो बरं का घराकडे. मग जाताना सोबत आपल्या मित्रांना पण घेऊन टाकलं भाऊ. आता कुठं निघलो म्हणजे पेट्रोल तर टाकावंच लागेल आपल्याला. चलो फिर निकलते आपल्या मंजिल की तरफ. बाजारात आल्यानंतर पहिले मोकळी पिशी घेतली, पहिले तर आपला बाजारात ते करून घेतलं. घरी निघतच होतो बरं का, तेवढ्यात आपल्याला आपले मित्र भेटले. मग काय त्यांना बी मस्तपैकी व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. तेवढ्याच हे दिसले भाऊ आज गाडीवर बसले, उद्या गाडी नाही चालवली म्हणजे बरं होईल. फायनली मग आपला बी बाजार पूर्ण कंप्लीट झाला. मग आपण बी निघलो होतो बरं का आपल्या घराकडे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.